288 आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्यांचं संकट दूर होणार आहे का? आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटणार आहात का? असा सवाल करत संजय गायकवाड यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधलाय। तर शेतकऱ्यांना कशाला संकटात टाकता, कडूंनीच खून करावा असा खोचक सल्ला शिरसाटांनी दिलाय। 288 आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का? आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदार जबाबदार आहे? या अशा प्रकारचं ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केल्यापेक्षा सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे। आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटून टाकणार आहे? लोकप्रतिनिधींना त्याला काय कापाकरता निवडून दिला का जनतेने? मग हे काम बच्चू कडूंनी करावं ना। शेतकऱ्याला आणखीन तुम्हाला काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे का? स्वतः करा। एखाद्याबद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान तर ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का? आता शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना। शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा। हे स्टेटमेंट फक्त प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो। बच्चू कडू हे आक्रमक नेते आहेत, त्यांच्या भावना या योग्यच आहेत, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या बाजूली आहेत। पण बोलत असताना आपण जेव्हा आक्रमक होतो त्यातून आपल्या मुखातून काही चार वेगळ्या गोष्टी सुद्धा जात असतात। संतांचा विचार आणि महामानवांचा विचार आपण जेव्हा स्वीकारतो आणि त्या विचाराने जेव्हा पुढे जात असतो तेव्हा अशा पद्धतीने कापाकापी करणं नाही तर आमदारांना मानणं अशा भाषा कधी येत नसतात। त्या भाषेचा आम्ही निषेध करतो, पण त्यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत।